डोंगराच्या वाडी शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती. भारी चतुर, शाळा, घर व शेत येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानी जायची. शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाण्याची आवडायची. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेते. त्याचे पैसे? अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना. पण काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे थोडाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन ये, असे म्हणून शिवानी गर्दीतून वाट काढत आईबाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या काय झालं? कशासाठी पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. दोघी मिठाच्या दुकानापाशी आल्या. मिठाच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. त्या दोघी हलवायापाशी आल्या. शिवानीने हातातली चिल्लरची पिशवी काढली, वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. गर्दीतील लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठे मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वासच ना, म्हणून त्याची किंमत काय असणार? पैशांचा वास बरोबर की नाही? बरोबर. गर्दीतील लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र आईच्या ताईसोबत पैशांची पिशवी घेऊन निघाली.